नका, मजुराला फसवू नका, त्याला उशिरा देऊ नका. तो तुमच्याकडे मजुरी येतोय कारण त्याला खायला नाही, मग आज खायला नाही, उद्या खायला नाही म्हणून तो येतोय. आणि मग त्याची मजुरी तुम्ही जर महिन्याने द्यायला लागला, 2 महिन्याने द्यायला लागला, नाही चालणार. ताबडतोब देऊन टाका. पैगंबर हे मला जसे आध्यात्मिक उन्नयनाचे एक महामेरू वाटतात, तेवढेच आणि त्यापेक्षा जास्त लोकनैतिक उन्नयनाचे ते महामेरू वाटतात. पैगंबरांच्या एवढा भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही जीवनाचा सखोल विचार केलेले महामानव कमी आहेत. बरेच लोक आधी भौतिक जीवनाबद्दल बोलतात. एक दिन जाणार आहे भाई आपल्याकडे आहे ते. मी एका नाटकात काम करायचं लहानपणी, तर त्यात हे होतं, क्षणात आहे क्षणात नाही, जीव असे बापोडा, जग हे पाण्याचा बुडबुडा. त्याला सारखं शिकवलं जाते, जग हे पाण्याचा बुडबुडा. तुझं जीवन फार महत्वाचं नाही, ते जीवन महत्वाचं आहे. तर ते जीवन महत्वाचं आहे हे सांगत असताना हे जीवन कसं जगायचं आहे, हे जीवन कसं जगायचं आहे याबद्दल पैगंबरांनी जे मार्गदर्शन केले, जी मांडणी केली आहे, ही मांडणी संपूर्ण जगाला एका वेगळ्या समतेच्या आणि मानवतेच्या आणि न्यायाच्या विश्वात घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मला तुमची ती योजना फार आवडली, जस्टिस अँड पीस, मुवमेंट फॉर जस्टिस अँड पीस. जस्टिस, पीस आणि इक्वॅलिटी हे आजच्या जगाचे 3 प्रश्न आहेत. आणि हे 3 प्रश्न जी माणसं घेऊन जातील, ही माणसं आजच्या आणि उद्याच्या जगाचे पायिक झाल्याशिवाय राहणार नाहीत, प्रेषित झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून ही जी भूमिका आपण घेतोय, ही मोहीम घेतोय. आता बऱ्याच लोकांना मला हा एक प्रश्न पडतोय, म्हणजे इस्लाम लोकांना मला बोलायचं आहे विशेषतः, की पैगंबर म्हणजे आमच्या धर्माचे, आमच्या पुरते वगैरे असं नाहीये. ते आपले तर आहेतच, पण पैगंबर मी तुम्हाला सांगितलं मगाशी, निसर्ग, माणूस, जनावर आणि अखिल विश्व, अखिल विश्व, अखिल विश्वाचा विचार करणारा हा महानात्मा आहे. ती विचार करण्याची उंची जी आहे, सर्व सजीवांच्या बद्दल विचार आहे त्याच्यामध्ये, आणि सर्व सजीवांच्या सुखाबद्दलचा विचार आहे, त्यांच्या समतेबद्दलचा विचार आहे. हा विचार त्यांनी जो मांडलाय तो त्या लेवलवर आपण जाऊन समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून ज्यांना पैगंबर कळले, त्या हिंदू असो, मुस्लिम असो आणि कुठल्या जातीतला असो, त्यांनी पैगंबरांचे विचार इतरांना समजावून द्यावेत, ती मांडणी करावी. आजच्या भारताची ती गरज आहे. मी तुम्हाला म्हटलं मगाशी की पैगंबरांच्या पूर्वीचं जग आणि पैगंबर आल्यापासून नंतरचं जग. आता खरं तर हा संशोधनाचा विषय आहे. अनेक विद्यार्थी बसवले पाहिजेत. खरं तर ते कार्ल मार्क्स, हा कार्ल मार्क्स जो जगामधल्या गरिबांच्या गरिबीविषयी बोलतो, दुःखाविषयी बोलतो, विषमतेविषयी बोलतो, शोषणाविषयी बोलतो, या कार्ल मार्क्सवर सर्वात मोठा प्रभाव असेल तर तो पैगंबरांचा प्रभाव. त्याशिवाय कार्ल मार्क्स समजत नाही. कार्ल मार्क्स समजून घ्यायचं असेल तर आधी पैगंबर समजून घेतले पाहिजेत, त्याशिवाय कार्ल मार्क्स कळत नाही. आमच्या भारतीय परंपरेमध्ये चक्रधर नावाचा एक महानुभाव पंथाचा हे झालाय. त्यानं भारतामध्ये पहिल्यांदा जाती व्यवस्था नाकारली. पहिली गौतम बुद्धांनी नाकारली तशी, पण त्यानंतर चक्रधरानं जाती व्यवस्था नाकारली. आता जाती व्यवस्था नाकारणारे हे संत आमच्यामध्ये कसे तयार झाले, हे तयार होण्यामध्ये पैगंबरांच्या विचाराचा प्रभाव त्यांच्यावर आहे. चक्रधरानंतर बसवेश्वर एक फार मोठा माणूस आहे, ज्या बसवेश्वरानं स्त्रीला शिक्षण दिलं पाहिजे आणि जाती व्यवस्था नाकारा ही भूमिका मांडली. नुसती मांडली नाही, प्रत्यक्षामध्ये आणली. त्यानंतरचा मोठा विचारवंत आमच्याकडचा आहे उत्तर भारतामधला कबीर. कबीर आणि पैगंबर जर आपण बघितलं तर मग कबीराच्या तत्वज्ञानाचा पाया कोणता हे आपल्या लक्षात येईल. मला वेळ कमी आहे तर मी फक्त नावं घेतोय, नाहीलाच आहे. त्यानंतर तुकाराम आहे आमचा संत. संत तुकाराम आणि पैगंबर हा तर लवकरात लवकर प्रबंध व्हावा. तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी हे तत्वज्ञान कुठून येतं? पूर्वीच्या मोठ्या विचारवंताचा नंतरच्या संवेदनशील मोठ्या विचारवंतावर प्रभाव पडत असतो. आणि हा प्रभाव अलीकडच्या काळामधल्या महात्मा ज्योतिराव फुले एक मोठा विचारवंत तत्वज्ञ त्यांचा फार मोठा पडलाय. म्हणून त्यांनी पैगंबराला जहामर्द म्हटलंय. महात्मा ज्योतिराव फुलेंनी पैगंबरांना जहामर्द हा शब्द वापरलाय. आणि पैगंबरांच्या तत्वज्ञानाचं
इथल्या भाषेमध्ये मांडणी फार सुंदर पद्धतीने केली. मांग ब्राह्मणाशी ख्रिस्त महमदाशी धरावे पोटाशी ज्योती म्हणे. आता हे कुठून येतं? हे सगळं जे समतेच्या तत्वज्ञानाचं, ममतेच्या तत्वज्ञानाचं, शोषणमुक्तीच्या तत्वज्ञानाचं, संवेदनशीलतेच्या तत्वज्ञानाचं, नैतिक उन्नयनाच्या तत्वज्ञानाचं, आध्यात्मिक उंचीच्या तत्वज्ञानाचं आणि माणसाला अधिक चांगला माणूस करणाऱ्या तत्वज्ञानाचं एक वेगळ्या प्रकारचं देणं देणारा प्रेषित महमद, त्यांच्यावर बोलायची तुम्हाला संधी दिली आणि अध्यक्षांनी बेल वाजवली नाही अजून, त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो आणि बसतो.